शेतकरी मित्रांनो नमस्कार. राज्यातील लाखो शेतकरी ज्या गोष्टीची वाट पाहत होते ती गोष्ट म्हणजे कर्जमाफीची दुसरी यादी कधी प्रसिद्ध होणार. आता या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. पण या अपडेटमध्ये एक अशी महत्त्वाची गोष्ट आहे, जर ती का तुम्ही चुकवली तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. काय आहे ती माहिती सविस्तरपणे 2 मिनिटात जाणून घेऊया. राज्य सरकारने जाहीर केलेल्या अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दुसऱ्या यादीची प्रतीक्षा होती. आता ही प्रतीक्षा संपली असून राज्याचे सहकार मंत्री खुद्द बाबासाहेब पाटील यांनी याबाबत मोठी अपडेट दिली आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आजपासून राज्यातील कर्जमाफी योजनेअंतर्गत दुसरी पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ही यादी पुणे जिल्ह्यापासून सुरुवात होणार असून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील तब्बल 61,900 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज 523 कोटी रुपयाचे कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. फक्त पुणेच नाही तर टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यांच्या याद्या प्रसारित करण्यात येणार असल्याची माहितीही सहकार मंत्र्यांनी दिली आहे. या कर्जमाफी योजनेत एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे ॲग्रीस्टॅपवर नोंदणी असणे महत्त्वाचे आहे. या कर्जमाफीची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल. मेसेज आल्यानंतर तुम्हाला जवळच्या सी-एस-सी किंवा आपली सेवा केंद्रात जाऊन किंवा आपल्या बँक शाखेमध्ये जाऊन आपल्या हाताचे ठसे देऊन आपली के-वाय-सी करून घ्यायची आहे. त्यानंतर हा लाभ तुम्हाला दिला जाणार आहे. त्यामुळे लक्ष ठेवा, कदाचित उद्यापासून तुमच्या जिल्ह्याची यादीही लागू शकते. ही माहिती तुम्हाला सर्वात फास्ट आणि अगोदर हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. धन्यवाद.